तुमचे वैद्यकीय अधिकारी भाडं आपल्याला कशाला देतात लोक ते आणि नगरपालिका का द्या अध्यक्ष महाराज या विषयावर ऐका ज्या सदस्यांचा आक्षेप आहे उदयदादा कपुले आमची मनापासून विनंती आहे की संबंधित जागा महाराष्ट्र शासनाची आहे आणि महाराष्ट्र शासनाची जागा वेगळी असेल आणि म्हणून ही जागा महाराष्ट्र शासनाकडे जागा आहे ती जागा सरकारची जागा आहे आणि आपल्या आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजसाहेबांनी त्या ठिकाणी अगदी चांगला मोठा प्रकल्प प्रस्तावित केला आहे आणि त्या प्रकल्पाचा उपयोग आपल्या संपूर्ण जिल्ह्याला होणार आहे. त्या ठिकाणी पार्किंग आणि मॉल त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्या ठिकाणी माननीय नामदार मंत्री महोदय शिवराजसिंह राजे भोसले यांनी जो निर्णय घेतलेला आहे म्हणजे आपण असं म्हणत असाल की ती एक स्वायत्त जागा दुसऱ्या संस्थेकडे वर्गवत आहे असा जरी दुसऱ्या संस्थेकडे वर्गवत असले सर्व जिल्ह्यातील सर्वसामान्य सदस्य येतात त्यामुळे ती जागा नगरपालिकेला वर्गवावी असं माझं स्पष्ट मत आहे. आपण त्या ठिकाणी जे समस्या समस्या सोडवण्यासाठी जर त्यांना देत असतो तर हस्तांतरण न करता कारण हस्तांतरण जरी झालंय तरी वर्ग 2 अधिकार हा शासनात राहणारे जे विकता येत नाही हा पहिला होता. परंतु माझ्या शासनाला विनंती की जागा जर आपण भाडेपट्ट्यावर दिली किंवा आपण जर विकसित केली तर त्याआधीच या जिल्हा परिषदच्या महसुलामध्ये भर टाकणार नाही. जागा जर देत राहिलो आणि त्याच्यामध्ये वैद्यकीय अहवाल जो आलेला आहे त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे की जागा हस्तांतरित करण्यासंदर्भात किंवा पुढे देण्यासंदर्भात आपण तो अहवाल सरळ अहवाल आहे. सरकारने आताच तो नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. त्याला जिल्हा परिषदचा हातभार लागू दे नगरपालिकेचा हातभार लावायची गरज नाही. जिल्हा परिषदेची जागा विकसित करा. बोडोलीमध्ये आपण आता त्याचे जे इमारत तिकडे ट्रान्सफर करतोय जिल्हा परिषद मार्फत सुद्धा होऊ शकते. दुसऱ्या दिवशी आपल्या दुसऱ्याला दुपारी जर काय झाल्या हिशोब करून घेऊ. आता या शासनाच्या जमिनीमध्ये किंवा शहरामध्ये आहे त्याच्या मान्यता केलेली आहे आम्ही पुराव्याने त्या संस्थेकडे मांडलेला आहे ह्याच्या अगोदर सुद्धा त्यांची जमिनी त्यांना उघडलेली पार्किंग सोडलेलं त्याच्या अतिक्रमण आहे बांधकाम करण्यात कोर्टात केसेस चालू आहे. आणि आपल्या जिल्हा परिषद मालकीची बाबतीत आम्हाला जर बघितलं तर असं उत्तर दिलं जातं एखाद्या मालकीच्या वहिवाटीच्या बाबतीत की 13 वर्ष जर एखादी वहिवाट असेल तर माननीय सर्वोच्च शासनाला मंजूर करून दिलेला प्रस्ताव आहे. मागच्या 2 सभेपासून जो पशुवैद्यकीय चिकित्सालय दवाखाना आहे त्या दवाखान्याची जी मागणी होती ती 21 पासून त्या ठिकाणी मागणी होती 20 सालापासून. मला वाटतं नगरपालिकेचे 2 परंतु ज्या काही संस्था आहेत त्याबद्दल आपण आता बऱ्याच दिवसांनी नवीन शिकवायची असती विषय फक्त मान्यतेसाठी मान्यता दिलेली आहे आणि फक्त टाका
कसून चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर इन्क्वायरी बसवावी. असे दुर्दैवी जीव गेलेले आहेत. त्या संदर्भात अजून 15 दिवस झालेले ते कुटुंब अजूनही खूप मोठ्या दुःखात आहे. पण MSCB कडून नुसतं तात्काळ मदत झालेली आहे. ठोस असा कोणताही पद्धतीचा मदत तिथं झालेली नाही किंवा तिथपर्यंत कुठल्याही सूचना गेलेल्या नाहीत. चौकशी हे विद्युत निरीक्षक हे आपले PWD विभागाला असतात. तर त्यांनी चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल येतो आपल्यामध्ये आणि 1 महिन्याच्या मध्ये आपण त्यांना त्याची जी रक्कम आहे ते आपण त्यांना त्याचं सक्सेशन सर्टिफिकेट आले की आपण देऊन देऊ. असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, या दोन्ही सूचनांवर आपण नक्कीच सामान्य प्रशासनाने विचार करावा अशी आहे. 15 ते 19 जुलै आपल्याकडे संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत आहे. आपल्याकडे साताऱ्यात 4 दिवसाचा मुक्काम आहे. 2 दिवस नगरपालिका क्षेत्रात लोणंद आणि फलटणमध्ये आहे आणि 2 दिवसात आपला ग्रामीण भागात तरटगाव आणि बरडगाव मुक्काम होणार आहे. त्याच्यासाठी जिल्हा परिषद दरवर्षीसारखं खूप सुसज्ज नियोजन केलेलं आहे. आम्ही आरोग्याचं जर सांगायचं झालं तर आम्ही मोर दॅन 1000 कर्मचारीची नियुक्ती केलेली आहे. प्रत्येक 5 किलोमीटरवर एक ॲम्ब्युलन्स असणार आहे. आपलं PHCमध्ये पण स्मार्ट PHC मिशन अंतर्गत ऑक्सिजन बेडचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. प्रत्येक दिंडी आपल्याकडे 586 दिंडी रजिस्टर्ड आहे. ते प्रत्येक दिंडीला आम्ही असं मेडिसिनचं एक किट पण देणार आहोत. आणि तसंच आपण प्रत्येक आपल्याकडे जो 7 ठिकाणी आम्ही असं जर्मन हँगर जो मुख्यमंत्री सुविधा कक्ष आहे अशा केलेलं आहे. ते 7 ठिकाणी आपलं किमान 5000 लाभार्थी दर दिवशी तिकडे थांबू शकतात, राहू शकतात. तिकडे पूर्ण LED पण सुविधा आहेत, स्टेजच्या सुविधा आहे. तिथे कार्यक्रम होणार आहे. OPD साठी 2 OPD बेड असणार आहे. पूर्ण आरोग्याचं पथक असणार आहे. हिरकणी कक्ष पण अशा ठिकाणी असणार आहे आणि पाणीच्या टँकरचं पण नियोजन केलेलं आहे. अशा प्रत्येक ठिकाणी आपण 800 नर्सिंग कॉलेज मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या निधीच्या मदतीने आणि CSRच्या मदतीने 800 नर्सिंग जो स्टुडंट्स आहेत त्यांच्या माध्यमातून चरणसेवा पण आम्ही तिकडे देणार आहोत. जे भाविक श्रद्धाळू जे चालत येणार आहे त्यांच्यासाठी. तसेच आपण पाणीच्या टँकरचं पण असं नियोजन केलेलं आहे. फीडिंग पॉईंटचं पण दुरुस्ती केलेली आहे. त्याचं टेस्टिंग पण चालू आहेत आणि जे प्रत्येक पाणीचा जो स्रोत आहे ते व्यवस्थित आहेत की नाही हे पण तपासून घेण्यात आलेलं आहे. तसेच आपला जर इतर विभागाचं पण जर सांगायचं झालं, पशुसंवर्धन विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, प्रत्येक विभाग पूर्ण तयारी आहे आणि आम्ही एवढं काळजी घेतो आहे. अध्यक्ष मॅडम आहेत, उपाध्यक्ष साहेब आहे, पूर्ण जिल्हा परिषदच्या वतीने आम्ही एवढं काळजी घेतो आहे की येणारे सातारा जिल्ह्यात पाव ठेवणारे कुठलाही किंवा येणारे एकही भाविक श्रद्धाळू त्यांना काहीच गैरसोय होऊ नये याचं आम्ही पूर्ण खात्री करतो आहे. हे आम्ही तुम्हाला आश्वासित करतो. 15 काय सभेत आज सभा पाहतो काय विषय मंजूर झाले. लोकांचं लक्ष लागलं होतं की नगरपालिकेला जागा तो विषय काय. आज सभेच्या अजेंड्यावरचे जे विषय सूचीवरील सर्व विषय मंजूर झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचा आणि बरेच दिवस पेंडिंग तो विषय होता की जी पशुसंवर्धनच्या दवाखान्याची इमारत त्याविषयी सर्वांना विशेष औत्सुक्य होतं. तर तो ठराव देखील मंजूर झालेला आहे. ॲक्च्युली शासनाकडूनच निर्णय आलेला आहे. ही जमीन जी आहे ती महाराष्ट्र शासनाची आहे आणि जी इमारत होती ती लोकल बोर्डाची होती. तर आता ही या जागेचं आरक्षण पडलेलं आहे, वाहनतळ आरक्षण. आणि आपल्या सातारा शहराची वाढती लोकसंख्या आणि बाकी जे ट्रॅफिकचं जे नियोजन ज्या पद्धतीनं करायला लागणार आहे त्या दृष्टीनं तिथं वाहनतळ होणं हे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी शासन निर्णयानुसार ही जागा नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात आलेली आहे. आणि जे कृषीचा दवाखाना होता तो पशुसंवर्धनचा जो दवाखाना होता तो जो आत्ता तिथे होता कोडोलीमध्ये दुसरा दवाखाना आपला आहे. तर जे 11 गावचे पशुधन तिथे येत होतं उपचारासाठी त्यांची सोय कोडोली इथे योग्य पद्धतीने होण्यासाठी 1,12,00,000 इतकी रक्कम ही जिल्हा परिषदला नगर परिषदेकडून वर्ग करण्यात आलेली आहे आणि सर्वांच्या संमतीनं हा ठराव मंजूर झालेला आहे. आणि काय विषय
बाकी निर्लेखनाचे विषय होते. सदस्यांनी निवेदन आलं होतं आणि त्या पद्धतीनं डॉक्टरवर लेखी तक्रारी होत्या महिलेच्या बाबतीत, तिथल्या कर्मचाऱ्या बाबतीत, तर आम्ही तात्काळ निलंबनाचे आदेश तिथे दिलेले आहेत. आपल्या ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचं आगमन, आषाढी जी पायीवारी आहे त्याचं आगमन सातारा जिल्ह्यामध्ये नीरा पाडगाव येथे होत आहे आणि आम्ही स्वागताची पूर्ण तयारी ही जिल्हा परिषद मार्फत केलेली आहे. आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व जिल्हा परिषदचे सर्व HOD, CO मॅडम, उपाध्यक्ष, सर्व सभापती आणि सर्व आमदार महोदय आणि सर्व मंत्री महोदय हे या आषाढी पायीवारीच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी आम्ही 15 तारखेला 2 वाजता नीरा पाडगाव येथे उपस्थित आहोत आणि मी सर्व जिल्हा परिषदच्या वतीने सर्वांना इथे आमंत्रित करते पालखी सोहळ्यासाठी. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जी आपली आषाढी वारी पालखी सोहळा पायवारी निघते त्याचं आगमन 15 तारखेला होत आहे आणि 4 दिवस आपल्या इथे मुक्काम आहे. तर हा पालखी सोहळा 15 ते 18 जून या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे आणि 15 जून रोजी पिंपरे खुर्द येथे सकाळचा विसावा, नीरा येथे दुपारचा विसावा, लोणंद येथे मुक्काम होणार आहे.